मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत आणि जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की याच परिसरामध्ये एक लहानगा देखील दिसून येतोय ज्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कपडे घातलेले आहेत आणि अर्थात घोड्यावर स्वार असलेला हा लहानगा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिकृती असलेला हा मुलगा या ठिकाणी बघायला मिळतोय। काय सांगाल, स्वागत कोणाचं करणार आहेस तू आज? आम्ही आज इथं थांबलोय कारण राजसाहेब येत आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही इथं सर्वजण आलोय। अजून कार्यकर्ता येत आहेत, त्यासाठी थांबलोय राजसाहेबांचं स्वागत करण्यासाठी। आम्ही तू राज ठाकरे यांना पाहिलंय, त्यांचं भाषण कधी ऐकलंय? मी त्यांचं भाषण जेव्हा असतं तेव्हा सभा ऐकतो, मी रोज घरी बसून ऐकतो टीव्ही। मी पाहिलंय, त्यांना अजून पाहिलं नाही, रिअल मध्ये टीव्ही बघितले। आज या ठिकाणी यांचं स्वागत करणार आहे राज ठाकरेंचं आणि तू पण त्या स्वागताला या ठिकाणी आज आलेला आहे। कितपत आनंद वाटतोय तुला? मला खूप आनंद होत आहे की मी आज राजसाहेबांना भेटणार आहे। पण आम्ही 8 तारखेला जो मोर्चा काढलेला तो मोर्चा पूर्ण केल्यामुळे आज आम्हाला राजसाहेब भेटा येत आहे। 8 तारखेच्या मोर्चामध्ये पण तू छत्रपती शिवाजी महाराजांचेच कपडे घातले होते, त्यावेळेस पोलिसांनी तुला सांगितलं होतं की तुला पण आम्ही आत टाकू। आज तुला भीती नाही वाटत कारण भरपूर पोलीस आता इकडे आहेत? आज भीती नाही वाटत कारण आज भी राजसाहेब येणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात कशाची भीती। बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी वेशभूषा धारण केलेला हा लहानगा या ठिकाणी आलेला आहे आणि मीरा भाईंदर येथे राज ठाकरे यांचं स्वागत करण्याचा उत्साह खरं तर त्याच्यामध्ये बघायला मिळतोय। जर राज ठाकरे या ठिकाणी येणार आहेत तर कशाची भीती, असा खरं तर विश्वास त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला बघायला मिळतोय। खरं तर 8 तारखेला जो मोर्चा या ठिकाणी मीरा भाईंदर परिसरामध्ये झाला होता त्याच वेळेस देखील हा मुलगा लहानगा या ठिकाणी होता, तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितलं होतं की जर तू नाही गेलास तर तुला आणि तुझ्या घोड्याला पण आम्ही आत टाकू, मात्र आता भीती नाहीये असं देखील विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर याच बालाजी चौकामध्ये राज ठाकरे यांचं जय्यत असं स्वागत करण्यासाठी असंख्य अशी मंडळी या ठिकाणी दाखल आहे आणि खास करून आपण जर चारी बाजूला पाहिलं तर पोलिसांचं एक कुंपण असलेलं बघायला मिळतं आहे। पोलिसांचं एक आवरण जे आहे ते या बालाजी चौकाला पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल असलेले पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी हा जो लहानगा आहे याच्या हातामध्ये हा पोस्टर देखील पाहायला मिळतोय, शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती असं गाणं देखील या ठिकाणी या लहानग्याच्या हातात असलेलं बघायला मिळत आहे। हे गाणं तू कधी ऐकलंयस का? शुरामी सरदार ऐकलंय मी, आधी खूप वेळा ऐकलंय। तुला भीती नाहीये? मला आता भीती कशाचीच नाहीये आणि राजसाहेब आल्यावरती मी इथे त्यांची सही घेणार आहेत। हे मी पत्र काढून आणले, त्याच्यावरती सही घेणार आहेत राजसाहेबांची। आपण बघतोय की उत्साह खरं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे कारण 8 तारखेचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेस मराठी म्हणून सगळेच जण एकत्र आले होते आणि त्याचीच प्रतिकृती आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण मराठीच म्हणून सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळत आहे। राज ठाकरे ये नेमकं आता मीरा रोडमध्ये आल्यानंतर काय नेमकं भाष्य करतील आणि काय नेमक्या त्यांच्या भावना असतील, मराठी माणसाच्या भूमिकेसंदर्भातली एक कुठली नवी दिशा राज ठाकरे या ठिकाणी देतील याचा खरं तर उत्साह प्रत्येकाच्या मनात आहे, कुतूहल त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये कायम असलेलं पाहायला मिळतं आणि आपण बघतोय की याच चौकामध्ये त्यांचं जय्यत असं स्वागत देखील केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।